त्याच्यामध्ये काहीतरी गोंधळ आहे, गफला आहे आणि भ्रष्टाचारी आहे, म्हणजे पैशाचा हेरफेर झालेला आहे। या संदर्भात आपल्यासमोर काळे साहेब आहेत, ते त्यांच्या नावासहित स्वतः आणि पदासहित काय विषय आहे ते सांगणार आहेत आपल्याला। बोला सर। नमस्कार, मी रविराज काळे, आम आदमी पार्टी युवा आघाडीचं मी अध्यक्ष आहे। पुणे महानगरपालिकेने 2022 मध्ये जी भरती काढली होती त्या भरतीचाच गैरफायदा घेऊन एका टोळीने महानगरपालिकेच्या पॅरलरच एक दुसरी भरती या पुणे महानगरपालिकेमध्ये राबवली, ज्याच्यामध्ये 225 तरुणांची याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे। तर 225 तरुणांची फसवणूक करताना काही तरुणांकडून 35 लाख रुपये, काही तरुणांकडून 45 लाख रुपये असे एवढ्या मोठ्या रकमा या तरुणांकडून घेतल्या गेल्या आणि याच्यामध्ये महापालिकेच्या शिक्क्यांचा, महापालिकेच्या लेटरहेडचा, महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा नावाचा तर याच्यामध्ये वापर केला गेलेला आहे। तरुणांना जे आदेश, भरती आदेश दिले गेले, तर हे भरती आदेश तरुणांच्या घरी ज्या लिफाफ्यातून पाठवले गेले त्या लिफाफ्यावरती सुद्धा महापालिकेचा लोगो आहे। तर त्याच्यामुळे या तरुणांचा त्याच्यावरती विश्वास बसला आणि तरुणांनी 45 लाख रुपये, 35 लाख रुपये एवढ्या मोठ्या रकमा या टोळीला दिल्या। तर या टोळीने 225 तरुणांची फसवणूक केली आहे। या संदर्भात मी महानगरपालिकेच्या आयुक्तांना जानेवारीमध्ये पत्राद्वारे विनंती केली की महापालिकेच्या लेटरहेडचा, शिक्क्यांचा गैरवापर झालाय, अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर झालाय, तर तुम्ही तातडीने गुन्हा दाखल करा। परंतु महानगरपालिकेच्या आयुक्तांनी अजूनपर्यंत याच्यामध्ये गुन्हा दाखल केला नाही। अजून आम्ही एक 15-20 दिवस वाट पाहून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन आम्ही या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करा म्हणून त्यांना आम्ही विनंती करणार आहोत। हे सर्व कागदपत्र आम्ही त्यांना देणार आहोत। तर याच्यामध्ये एसआयटी का स्थापन करायची, कारण की हा 100 कोटींपेक्षा जास्त रकमेचा गैरव्यवहार या टोळीने केलेला आहे आणि जर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आम्हाला याच्यामध्ये न्याय दिला नाही तर आम्ही काही दिवसांमध्ये हायकोर्टामध्ये देखील जाणार आहोत।